आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला तर वाटलं बुडती आता गेम माझी. तुझी भाची कुठल्या स्टेजला आली कळलं का? मी कंच्या स्टेजला जाऊन दे. मी कंच्या स्टेजला द्या बघा 113. अगं गेमची स्टेज म्हणत नाही मी, आपल्याला गांडवायचा प्लॅन चालू आहे त्यांचा. काय बया तुमच्या बोलण्यामुळे इथं माझा गेम हवर झाला. इथं आपला गेम ओव्हर व्हायची वेळ आली. म्हणजे हवं नक्की झालंय तरी काय? तुला बोललो होतं का नाही, मंजू आणि तो सत्या दोघांचं काय तर झंगाट चाललंय म्हणून. आता मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले. मंजू त्या दोघांना सांगत होती एकदा का तिच्या डोकं राक्षता पडल्या की परत काहीच दांडकटी येणार नाही म्हणून. काय सांगताय? तुझी भाची तुझ्या पुढचा विचार करते. दिसायला ती किती भोळी साधीसुधी असली का नाही. केसानं गळा कापल ती आपला. कापून ती की तिने केसानं गळा कापायच्या आधी तिची केस मी उपाटते का नाही बघा तुम्ही. आणि तसं बी मी एखादा प्लॅन केलाय आणि तो फेल गेलाय असं कवा झालंय का? लई वेळा. हा कधीतरी. आजचा प्लॅन काय होते काय माहिती. तुम्ही बघाच आता मी काय करते. म्हणजे काय करणार आहेस तू? हॅलो. हा हॅलो गुरुजी. हा नमस्कार, बोला ना. हा नमस्कार नमस्कार गुरुजी. ठेव का येत्या 5 दिवसात लग्नाचा जी कोणता मुहूर्त असेल का नाही तो सांगा. अहो ताई, तुम्हाला त्या दिवशीच मी सांगितलंय येत्या 5 दिवसात मुहूर्त नाहीये. येऊ का गुरुजी? आता ती तुमचं तुम्ही बघा काय असेल ती. पण मला येत्या 5 दिवसात का नाही लग्नाचा मुहूर्त काढून द्या. काय जरी झालं तरी येत्या 5 दिवसात मला मंजू आणि आमच्या डीजेचं लगीन लावायचंय म्हणजे लावायचंय. ठीक आहे, मी बघून कळवतो. हा पण या वेळेला तरी लग्नाचं नक्की आहे ना? का आपलं मला नुसतेच मुहूर्तावर मुहूर्त मुहूर्तावर मुहूर्त काढायला लावा. नाही नाही तसं नाही गुरुजी. पण कसं आहे ह्या टायमाला तुम्ही जी कोणता स्टँडर्ड मुहूर्त देणार का नाही काढून त्या दिवशी आम्ही लग्न करणार. ठीक आहे, बघतो आणि कळवतो मी. हा चालतंय चालतंय. आता ही मंजी माझ्या तावडीतनं कशी जाते का नाही तीच बघते. देवा, तुझे लय उपकार झाले बघ. माझ्या मागची पीडा सुटली. आता मंजू कशी एकदम टेन्शन फ्री राहणार. कारण सत्याचं लगीन लागणार, पण त्याच्या पाठोपाठ माझं बी लगीन होणार. पण ते सोड, त्याला काही इलाज नाही आता. जे पदरी पडले ते पवित्र म्हणून घ्यायला हवं ना. पण तू फक्त एकच आशीर्वाद दे मला, का माझं आणि सत्याचं लगीन आरामात पार पडू दे. काय मॅडम? काका तुम्ही? आज एकदम खुश दिसताय. खुश काय तवा, देवाचे आभार मानायला आले होते. आणि
काका खरंच सॉरी, मी तुमच्या बायकोला. तू जे काय केलंस ना ते एकदम बरोबर केले. तसंही हिच्या आणि सत्याच्या वागण्याला माझा कायम विरोधच आहे. आणि मी जर त्या ठिकाणी असतो ना तर मी स्वतः पोलिसात येऊन तक्रार दिली असती. काका सॉरी, पण सत्य तुमचं पोरगा असून पण दोघांच्यात एवढा फरक कस काय? खरं तर मीच कुठंतरी कमी पडलो. जाऊ दे. मला असं कळलं की तू आमच्या सत्यासाठी पोरगी शोधतेस. होय, ती रुपाली म्हणून पोरगी होती बघा. हा, तिचं काय नाही म्हणजे तिनं तर नकार दिला होता ना. होय, पण ती आता लग्नाला तयार आहे आणि तिच्या घरचे बी सोयरीक जुळवायला तयार आहेत. आणि आता ह्या घरात तुमच्यासारखा माणूस आहे म्हणल्यावर मी बी निवांत. तरी पण ती पोरगी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेते, स्वतःची अडचण करते. खरं तर आमच्या सत्याला चांगल्या वाईटाची जाणीव करून देणारी, त्याला सुधारू शकणारी एक पोरगी माझ्या नजरेत होती. मग काय झालं तिचं? जाऊ दे, आता ती वेळ निघून गेली. वेळ आहे, तुम्ही तिचं नाव आणि पत्ता सांगा फक्त, मी स्वतः जाऊन बोलते तिच्याशी. एक सांगू तुला, माणसाच्या जे नशिबात असतं ना तेच घडतं. जाऊ दे, चल मी माझ्या कामाला लागतो. ठीक आहे, मी बी मम्मी साहेबांनी जाऊन ही खुशखबर देते. पण जरा बेतानी जा, कारण मायाचा स्वभाव तुला आता चांगलाच कळला असेल. अगं घाबरू नकोस, ती काही खाणार नाही तुला. आणि तसंही ती जर काही जास्त बोलली ना तर कर परत एकदा अटक तिला. काय काका तुम्ही पण ना. चला येऊ का? बोल ना मेरी जान, झालं का काम? झालंय. मी त्या येड्या मुलीला सांगितलंय की मी सत्याशी लग्न करायला तयार आहे. शाबाश शाबाश. आता इथून पुढं तू माझ्या प्लॅन नुसारच समजा वागायचं. पण तुझा काय प्लॅन आहे ते सांगशील का मला? जरा पेशन्स ठेव माझी राणी. परफेक्ट टाइम आल्यावर तुला समज कळ. आता तू तुझ्या आई बापासमोर फक्त असं दाखव की तू मला विसरून गेलीस. बाकी मी बघतो काय करायचंय ते. काय तुझा प्लॅन फक्त फ्लॉप होऊ दे रे. मी ना त्या सत्याशी लग्न करून मोकळी होणार आहे. अगं अशी येळच नसते बघ माझी राणी. जरा विश्वास ठेव माझ्यावर. चल ठेवतो फोन, माझा बिझनेसचा टाइम झालाय. हा हा ठीक आहे. बाय, लव्ह यू, मिस यू. चल बाय, आय लव्ह यू. चल हा हा हा. चला राजवाडा राजवाडा राजवाडा. 20-20 रुपये शीट, 20-20 रुपये शीट. हो या राजवाडा, चला बसा या. मम्मी साहेब तुम्ही म्हणल्या होत्या का तात्या साहेबांनी तुमचं कौतुक करायला बोलवले ते. आता त्या पोस्टवर लोक कमेंट करू विचारतात काय बोलणं झालं असेल. मग काय सांगू त्यासनी? डिलेट मार तुझी ती दळभद्री पोस्ट. होय होय, डिलीटच मार. असं बी तात्या साहेबांनी कौतुक बी केलं नाही. वर परत सगळी नुकसान भरपाई बी आपल्याकडनंच करून घेतलीये. ए सपने, उगा नाकाचा शेंडा हलू नका. तात्या साहेब जी काय करतात की नाही त्याच्या माग लई मोठा विचार असतोय. उगा एवढा मोठा नाही माणूस झाला त्यो. आणि काय ग, नुकसान भरपाई काही तुझ्या बापाने दिली होय बोलती? हा बरोबर बोललीस बघ मम्मी. आता हिच्या बापाचा विषय निघाला म्हणून सांगतो, पावशेरवर एक जरी पेढा पडला लगेच काढून घेत. चेंगाट कुठलं चेंगाट आहे तुझं म्हातारे. तरी म्हणलं अजून माझ्या पप्पावर कसा आला नाही. हा इथंच गुण तसलं तर. माझ्या पप्पांना काही बोलू नका. अरे त्यांनी मुलगी दिली तुला, हेच तुझं नशीब समज. दात काढू नको उगा. दोंडा गळ्यात बांधला एवढा माझ्या म्हणून दात काढतोय. धोंडा होय? हा धोंडा गळ्यात पडलाय ना म्हणून कामगारावरनं मॅनेजर आणि आता गल्ल्यावर बसतोय तिकडं. आला मोठा.
माहितीये मॅनेजरची किंमत. मम्मी जावाय तर सोड, कामगारापेक्षा जास्त काम करायला लागतंय मला तिथं. तुझ्या घरात जस केलंच किंमत मिळते ना मला. राणी सारखी किंमत मिळते तुला. डोंगलाची राणी. सपने माझ्या डोक्यात जाऊन बरं का तू. तू कसं डोक्यात जातो मग? काय केलं मी तुझं? संध्याकाळी सांगते तुला. माझा कंदी प्याला गे. मम्मी साहेब, तू काय काय नेबळ्यात वाघ मारे, आता काय पराक्रम गाजवायला आलीस माझ्या दारात? अहो मम्मी साहेब, जरा जपून. इलेक्शन आहेत तोंडावं, नाहीतर त्या साहेब हिची बी माफी मागायला लावतील ना, आपलीच पंचायत होईल ना. तेव्हा तुम्ही बी तोंडावर पडाल. मी तर काल एकदा ऐकून तरी घ्या. ठीक आहे ठीक आहे, काय ती बोल. आणि लगेच निघायचं हेत ना, माझ्याकडे येळ नसतोय. माझ्यामुळे ज्या मुलीनं नकार दिला होता ना, ती आता सत्याशी लगीन करायला तयार आहे. म्हणजे अशी कशी अचानक तयार झाली ती? तुम्ही एकदा बोलून घ्या ना त्यांच्याशी. ती तयार आहे लग्नाला. तिची काय बी हरकत नाही आता. पण आमची हरकत हाय वाघमारे मॅडम. आता मला त्या पोरीशी लग्न करायचं नाही. तुम्ही अजून इथंच? वरून बोललेलं ऐकू आलं नाही काय? मला तिच्याशी लग्न करायचं नाही. पण का करायचं नाही लगीन? मी तुमचं लगीन मोडलं होतं असं तुम्ही म्हटलं होतं, पण आता ते मीच जुळवून देते ना परत. मग का नाही म्हणता? कारण माझा तुमच्यावर विश्वास नाही वाघमारे मॅडम. ती जर तयार झाली नसेल आणि तुम्ही हे सगळं तुमच्या मनानच सांगत असाल तर? अहो विश्वास ठेवा माझ्यावर. ती स्वतः बोलली माझ्याशी. तिनं स्वतः सांगितले का ती या लग्नाला तयार आहे म्हणून. पण हे कशावरनं खरं समजायचं? वर्दीचा धाक दावून किंवा दमदाटी करून तिला तयार केलं असेल तर? अहो खरंच सांगते मी, ती स्वतःहून तयार झाले. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायला जड जाईल तरी बी ठेवा प्लीज. मला नाही ठेवायचा विश्वास तुमच्यावर. ए ने बॅट वाघ मारे, नाही म्हणते ना त्यो. कशाला रेट मागा लावलीस त्याच्या? अगं तो नाही म्हणते तर कशाला बोलबोल करतीस? एकदा विश्वास ठेवा माझ्यावर. हवं तर मी माझ्या वर्दीची शपथ घेते. मला तुमचं लगीन जुळवू द्या ना. हो, तुमचे उपकार नको आहेत आमच्यावर. मी स्वतः बोलीन आणि कन्फर्म करीन. तुम्ही फक्त आमची एकदा भेट घडवून द्या. आणि भेटल्याशिवाय होकार द्यायचं का नाही हे ठरवत नसतो यो सत्य. ठीक आहे ना? चालेल ना तुम्हाला? हो. हो मॅडम, इकडे कसं काय? नाही का तुमच्या भावाने ऍक्सिडेंट केला होता तेव्हा अरेस्ट करायला आलो होतो.
तुम्हीच हा हा. काय नवीन भानगड नाही ना? नाही असेल तर सांगा, मिटवतो लगेच. काय आहे का? मंजू मॅडम आहेत ना? अहो मॅडम, माझं काम होतं तुमच्याकडे. ठीक आहे, या इकडं. अहो फोन करायचा ना, डायरेक्ट इकडे कशाला आला? मॅडम तुमचा फोनच लागत नाहीये. मला फक्त एवढं विचारायचं होतं, तुमचं सत्याशी बोलणं झालं का? हो म्हणालाय ना तू? होय, पण त्याआधी भेटायचं म्हणतोय. भेटल्याशिवाय ठरवणार नाही असं बोललं. अहो पण आम्ही भेटलोय की एकमेकांना, आणि होकार पण दिलाय. आता कशाला भेटायचंय? अहो कारण याआधी जे घडलंय ना, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात लई डाऊट आहेत. एकदा का ते क्लिअर झाले की हो बोलेल तो. सोडा, त्याच्याशी बोलायची इच्छाच नाही आता माझी. बोला वाघमारे मॅडम, झाले का तयार ते भेटायला? मी बोलले त्यांच्याशी. आता इथून पुढं तू माझ्या प्लॅन नुसारच समजा वागायचं. तू तुझ्या आई बापासमोर फक्त असं दाखव की तू मला विसरून गेलीस. पण ती भेटायला तयार नाही. नाही नाही, हाय भेटायला तयार. अहो होय का नाही ते नक्की सांगा. होय, भेटायला तयार आहेत. तुम्ही काय भांग बिंग पिता काय हो? होय. काय? नाही नाही, नक्की कशाला होय म्हणताय आणि कशाला नाही म्हणताय ते कळेल का? म्हणजे त्या भेटायला तयार आहेत आणि मी भांग नाही प्यायले असं म्हणायचं होतं. ठीक आहे ठीक आहे, येतो मी, आलोच. बर ठीक आहे, येतोय तो भेटायला. ठीक आहे, मी आलेच. तुम्ही कुठे चाललात? तयारी करायला. तुम्ही वा पुढं, मी आलेच. बर, मी पण हाफ डे टाकते मग. या 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 लवकर. कोण पाहिजे? मुख्यमंत्री पाहिजेत. आहेत का? हा, अहो आता गुरुजींच्या ऑफिसात आलोय म्हणल्यावर गुरुजींनी शोधणार ना. अहो गुरुजी काय रिकामी नसतात, त्यांना बोलवणी असतात. हे बघा मॅडम, मला आजच्या आज गुरुजींनी भेटायचे. कुठे आहे ती सांगा मला. ते मम्मी साहेबांच्या बंगल्यावर गेले. कोण मम्मी साहेब? आणि कुठं असते त्या? बर मला पत्ता द्या. अहो असं कसं त्यांच्या घरचा पत्ता देणार तुम्हाला? सॉरी मॅडम, मी काय त्यांच्या घरला जाऊन दरोडा घालणार आहे? तेव्हा द्या की पत्ता. तर काय सज्जन आहोत आम्ही, ते दुसऱ्याच्या पगारावर बसून खाणारे ऐकू वाटलो की काय तुम्हाला? हा, अहो नाही तसं देऊ शकत आम्ही कस्टमरचे पत्ते. मॅडम लई गरज आहे हो मॅडम. मॅडम विनंती आहे, पाय पडतो तुमच्या. मॅडम 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 लई विनंती आहे. तसं नाही देत मला. मॅडम जेवण मरण्याचा प्रश्न आहे आमच्या. मॅडम बरं बरं ठीक आहे, घ्या ऍड्रेस लिहून. सत्या, कुठं निघालास? वाघमारेने सांगितलंय ना, त्या पोरीला भेटायला चाललोय. सत्या, अरे कशाला नादाला लागतोय त्या पुरीच्या? एक तर तिनं तोंडावर नकार दिला, एवढा मोठा अपमान केला आपला, आणि तरी बी तुला तिच्याशी लगीन करायचं हे, आणि ते बी त्या कॉन्स्टेबलच्या सांगण्यावरनं. अगं मम्मी, ते वाघमारे सांगतायत ते खरं कशावरनं? आणि होकार नकार तर लई नंतरची गोष्ट आहे. आधी ते खरं आहे का खोटं ते तर कळू दे. बरं मम्मी, मी निघतो, मला पुढे तात्या साहेबांकडे जायचंय. अरे पण आता मी गुरुजीसने अरे सत्या, अरे ऐक. अयो, तुम्ही एवढं सांगून बी भाऊजी शेवटी गेलेच. मला तर वाटतंय त्यांना ती पोरगी लई आवडलीये, नाहीतर एवढं होऊन बी गेले नसते ते. बया, पोरगी अजून माप ओलांडून आली बी नाही तरी बी एवढे लाड. ए सपने, उगा नाकाचा शेंडा नको हाणू. आणि हे बघ, तू नको लय लोड घेऊ. सत्या एकदाचा काही ती सोक्ष मोक्ष लावायला गेलाय, तेव्हा तू तुझ्या जिभेला त्रास देऊ नकस. मम्मी साहेब येऊ का? अगं बाई गुरुजी,
या की तुमचीच वाट बघत होतो. या या मम्मी साहेब नमस्कार. गुरुजी हा, या. काय कशाला? नको नको, इथंच बसूया की. अहो या की, तुम्ही घरातलीच आहेत. या 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 बसा. सपने जा चहा टाक गुरुजीसनी. तुमच्यासाठी थोरल्या जाऊबाई आणलेत, बघा आवडतायत का? होय का? ह्या वेळेला भाऊजीसनी नकार नाही ना देणार ना वया? ए सपने ठेवते चहा. मम्मी साहेब या वेळेला बघा एकापेक्षा एक चांगली स्थळ आणलीत. तुम्ही तर नकार देणारच नाही, पण तेही नकार देणार नाहीत. असं म्हणताय? दाखव की फोटो. हेच बघ माया सदन कितीच आहेत गुरुजी. चल चल. गुरुजी, ओ गुरुजी, ओ गुरुजी, आवा गुरुजी. बया 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 गुरुजी, तुम्ही हे तर बसलाय सवी. ठेव का आता हातातली समधी कामं बाजूला ठेवायची आणि येत्या 2 दिवसातला माझ्या पोराच्या लग्नाचा मुहूर्त तेवढा काढून द्यायचा. हा अहो तुम्हाला सांगितलं होतं, आता ते शक्य होणार नाहीये. ओ बाई कोण आहेत तुम्ही आणि डायरेक्ट कशा आत आलात? हो तुम्ही थांबा जरा, मी महत्वाचं बोलते नका गुरुजींशी.